नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत अगदी सिंपल पद्धतीने पंजाबी स्टाईल राजमा। ह्यात खूप कमी मसाले लागतात आणि बनवण्याची पद्धत खूपच सोपी आहे। खाण्यासाठीही खूप चवदार लागतो। चला तर मग वेळ न वाया घालवता हा राजमा कसा बनवायचा ते बघूया। आणि हा राजमा तुम्ही भाताबरोबर तर खाऊच शकता, पण त्याबरोबर चपाती नान बरोबरही खाऊ शकतात, पराठ्यांबरोबरही खाऊ शकतात। राजमा बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी राजमा घेतलेला आहे। त्याचबरोबर हा लाल कलरचा आहे। जर तुमच्याजवळ हा राजमा मिळत नसेल ना, तर तुम्ही थोडासा फिक्या कलरचा चित्रा राजमा घेतला तरी चालेल। राजमामध्ये खूप वेगवेगळे प्रकार असतात। आमच्या इकडे हा राजमा मिळतो म्हणून मी घेतला। आता हा राजमा 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि रात्रभर भिजत टाकूया। आणि तुमच्याजवळ फारसा वेळ नसेल ना, तर तुम्ही 4 ते 5 तास गरम पाण्यात म्हणजे कोमट पाण्यात भिजत टाकलात तरी चालेल। आणि संपूर्ण रात्रभर राजमा भिजल्यानंतर आपला राजमा बघा दुपटीने फुगलेला आहे। ज्या पद्धतीने आपण वाटाणा किंवा छोले भिजत टाकतो ना, त्याच पद्धतीने राजमा सुद्धा भिजत टाकायचा। म्हणजे जसं छोले वाटाणा आहे त्याच प्रकारात राजमा सुद्धा मोडतो। आणि आता हा राजमा बनवण्यासाठी आपल्याला काही मसाले लागणार आहे। मसाले अगदीच सिंपल आहे, राजम्याला मसाले फारसे लागत नाही। त्यासाठी मी इथे 1 तेजपत्ता, अर्धा इंच दालचिनी, त्याचबरोबर 1 हिरवी वेलची आणि 1 मसाला वेलची घेतली। त्याचबरोबर 3 मीडियम आकाराचे टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, 1 इंचभर आलं, काही लसणाच्या पाकळ्या, 1 हिरवी मिरची आणि काही कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत। हिरवी मिरची आणि कोथिंबीरच्या काड्या घेणं टोटली ऑप्शनल आहे। तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल, पण ह्याने राजम्याची चव वाढते म्हणून मी घेतलेला आहे। आता मिक्सरच्या भांड्यात सर्वात प्रथम आपण आलं, लसूण, त्याचबरोबर हिरवी मिरची, कोथिंबीरच्या काड्या आणि टोमॅटो वाटून घेऊया। त्यांचं म्हणजे एक बारीक वाटण तयार करून घेऊ। आपलं वाटण तयार होईपर्यंत इकडे गॅसवरती मी 1 कुकर ठेवलेला आहे। त्यात अर्धा चमचा तेल घेतलं आणि आता यात आपण जे खडे मसाले घेतलेले होते ते टाकून घेऊया। पण खडे मसाले टाकताना मी हिरवी वेलची आणि मसाला वेलची थोडीशी कुटून घेतलेली आहे, म्हणजे तिचा संपूर्ण फ्लेवर तेलामध्ये उतरेल। एखादा मिनिटभर तेलामध्ये मसाले व्यवस्थित परतले की त्यात भिजवलेला राजमा आपण टाकून घेऊया। आणि हे खडे मसाले तुम्ही 2 पद्धतीने टाकू शकता। एक तर आत्ता शिजवताना टाका किंवा फोडणीला टाका, पण असे शिजवताना टाकले ना की राजम्यात त्याचा पूर्णपणे फ्लेवर उतरतो आणि राजमा खाण्यासाठी खूप टेस्टी लागतो। तर तुम्हाला वाटत असेल तर ह्या स्टेजला टाका किंवा पुढे केव्हा टाकायचे हे मी तुम्हाला नंतर सांगतेच। एखादा मिनिटभर राजमा तेलामध्ये आणि मसाल्यांमध्ये परतला की यात अर्धा चमचा आपण मीठ टाकूया, म्हणजे राजमा शिजतानाच मीठ मसाला त्यामध्ये उतरेल आणि राजम्याची चव अजूनच वाढेल। आता यात थोडंसं पाणी टाकूया। पाणी कितपत टाकायचं तर राजम्यापेक्षा 1 इंचभर वरती आलं पाहिजे इतपत पाणी टाकायचं। आणि त्यानंतर मोठ्या गॅसवरती म्हणजे मोठ्या फ्लेमवरती कुकरची 1 शिट्टी आणि त्यानंतर गॅस कमी करून 15 मिनिटं आपण राजमा शिजवून घेऊया। खूपही जास्त शिजवायचा नाही, नाहीतर मग राजमा त्याचं साल सोडेल। आणि 15 मिनिटानंतर आपला राजमा व्यवस्थित शिजलेला आहे बघा। कुकरची पूर्णपणे वाफ जाऊ दिली, कुकर थंड होऊ दिलं आणि अगदी परफेक्ट शिजलेला आहे। आपण आता राजमा दाबून बघूया। हे बघा, हाताने दाबला ना की तो लगेच दाबला जातो, म्हणजे अगदी परफेक्ट राजमा शिजलेला आहे। आता आपण ह्याला फोडणी घालूया। त्यासाठी गॅसवरती 1 कढई तापत ठेवली आणि त्यात 3 चमचे मी तेल ओतून घेतलं। आता इथे तुम्ही ह्या स्टेजला खडे मसाले टाकले तरी चालेल, पण आपण शिजवतानाच टाकले होते त्यामुळे मी इथे टाकणार नाही। आणि आता यात बारीक किसलेला कांदा टाकूया। तर मी इथे 4 मीडियम आकाराचे कांदे घेतलेले होते। राजम्यामध्ये कांदा आणि टोमॅटोची चव खूप छान लागते आणि रेशो सुद्धा तुम्ही लक्षात ठेवा। वाटणाला जर 3 टोमॅटो घेतले असेल ना, तर भाजीसाठी तुम्ही 4
कांदे घ्यायचे. हा रेशो लक्षात ठेवा. आणि हो, इथे मी ना जिरे टाकायचं विसरली, तर मी कांदा थोडासा साईडला करून दिला आणि तापलेल्या तेलात जिरे टाकून घेतले. तुम्ही तेल तापल्यानंतर सुरुवातीला जिरे टाका आणि नंतर कांदा टाका. कांदा टाकल्यानंतर गॅस मीडियम करून हा कांदा संपूर्णपणे लाल करून घ्यायचा, म्हणजे पूर्णपणे भाजून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीने. आणि जवळजवळ कांदा भाजायला मला 5 ते 7 मिनिट लागले. मी जवळून दाखवते. इतपत लाल करायचा, म्हणजे मसाला भाजण्यावरतीच राजम्याची संपूर्णपणे चव असते, कांदा टोमॅटो भाजण्यावरतीच. आता यात टोमॅटो आणि अद्रक लसूणचं वाटण टाकून घेऊया. आणि हो, तुम्हाला कांदा जर असा भाजायचा नसेल ना तेलात, तर तुम्ही आधीच बिरिस्ता करून त्याची पेस्ट करून टाकली तरी चालेल. आता यात थोडंसं मीठ टाकूया, म्हणजे सुरुवातीलाही आपण राजमा शिजवताना टाकलं होतं आणि आताही चवीपुरतं मीठ टाकूया. मीठ आणि मिरची तुमच्या आवडीनुसार टाका. आणि आता पूर्णपणे अद्रक लसूण आणि टोमॅटोचा कच्चेपणा जाईपर्यंत हा मसाला आपण तेलामध्ये शिजवून घेऊ. मीठ टाकल्यामुळे टोमॅटो पटकन शिजेल, त्यासाठी आपण आता ह्या स्टेजला मीठ टाकलेलं आहे. आणि एक 4 ते 5 मिनिटातच बघा छानपैकी आपला मसाला शिजलेला आहे. तेल संपूर्णपणे वर आलं. यात आता काही पावडर मसाले टाकून घेऊया. तर सर्वात प्रथम अर्धा चमचा हळद टाकूया. एक मोठा चमचा मी लाल कश्मीरी मिरची पावडर टाकलेली आहे. त्याचबरोबर 1 चमचा मी धने पावडर टाकलेली आहे. आणि हे मसालेसुद्धा कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि त्यानंतर पुन्हा 2 ते 3 मिनिट आपण हा संपूर्ण मसाला शिजवून घेऊ. राजम्याची मी तुम्हाला सांगितलं ना की संपूर्णपणे चव मसाला तुम्ही कसा भाजतात त्याच पद्धतीवर अवलंबून असते. मसाला भाजताना तो जर खाली कढईला लागत असेल ना किंवा चिकटत असेल ना, तर तुम्ही राजमा शिजवलेलं जे पाणी आहे ते सुद्धा इथे वापरू शकता. त्याने आपला मसाला खाली लागणार पण नाही आणि मसालासुद्धा व्यवस्थित भाजला जाईल. आता तेल सुटेपर्यंत मसाला 3 ते 4 मिनिट छानपैकी तेलामध्ये भाजून घ्यायचा. मसाला आपला चांगला भाजला ना की राजम्याची चव खूपच छान लागते. मसाला भाजून जवळजवळ 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. पाणीसुद्धा यातलं संपूर्णपणे आटलं आणि मसाला खाली चिकटायला लागला, म्हणजे मसाला परफेक्ट झालेला आहे. आता ह्या स्टेजला आपण शिजवलेला राजमा यात टाकून घेऊया. राजमा टाकल्यानंतर मसाल्यामध्ये व्यवस्थित तो एकत्र करूया आणि छानपैकी उकळ काढून घेऊ. उकळ येऊन भाजीला जवळजवळ 3 ते 4 मिनिट झालेले आहेत. मसाला संपूर्णपणे आपल्या राजम्याला लागलेला आहे. बघा किती छान असा व्यवस्थित मसाला कोट होतोय, म्हणजे ना राजमा एका साईडला होतोय ना ग्रेव्ही एका साईडला होते. हीच परफेक्ट कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. पण तुम्हाला यापेक्षा जर पातळ ग्रेव्ही हवी असेल ना तर तुम्ही गरम पाणी टाकू शकता. आणि घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही थोडंसं ह्याला शिजवू शकता. त्यानंतर अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकली आणि अर्धा चमचा आपण कसुरी मेथी भाजलेली टाकली. यानंतर पुन्हा एखादा मिनिटभर उकळून घेऊ. आपला राजमा तयार झालेला आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. आणि हो, तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल ना तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि शेजारी जे बेल नोटिफिकेशनचं बटन आहे ना ते नक्कीच प्रेस करा, म्हणजे इथून पुढच्या सगळ्या रेसिपींचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल. आणि मी खूपच सोप्या रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करत असते. हॉटेल किंवा रेस्टॉरंटमध्ये ज्या महागड्या वस्तू असतात ना, महागड्या रेसिपी असतात ना, त्या सोप्यात सोप्या करून मी तुमच्यापर्यंत सांगते. आणि राजम्याचा कलर बघा किती सुंदर आलेला आहे. आता सर्वात शेवटी आपण बारीक चिरलेली कोथिंबीर यात टाकली. आपला राजमा सर्विंगसाठी तयार झालेला आहे, म्हणजे आपला परफेक्ट पंजाबी स्टाईल राजमा तयार आहे. आता एका सर्विंग प्लेटमध्ये आपण हा सर्व करून घेऊया. आणि सुंदर दिसतोय बघा. आता तुम्ही हा भाताबरोबर खा, चपाती बरोबर खा किंवा पराठे नान बरोबर खा.
कशाबरोबरही हा राजमा चांगला लागतो, पण शक्यतो राजमा आणि चावल असं हे कॉम्बिनेशनच आहे, तर त्यासाठी मी इथे जीरा राईस केलेला आहे. तर राजमा आणि चावल आपला रेडी आहे. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या मस्त आणि झटपट रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.